नमस्कार, स्वागत आहे तुमचं पिहूस मम्मामध्ये। आज आपण बनवूया केशर मोदक, पण बिना खव्याचे, अगदी सोप्या पद्धतीने। मोदक बनवण्यासाठी एका पॅन मध्ये आधी आपण 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊयात। तुपामध्येच आता आपल्याला दूध टाकून घ्यायचंय। दूध थोडं कोमट झालं की त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची। मिल्क पावडर ही कोमट दुधामध्येच टाकायची, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही। मिल्क पावडर टाकताना आपल्याला अर्धी करून मिल्क पावडर टाकायची, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाही। आता मी जी अर्धी मिल्क पावडर आपली राहिलेली होती ती टाकून घेतली। त्याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या सर्व मोडून घेतल्या। मी मिल्क पावडर आणि दूध व्यवस्थित छान मिसळून घेतलं। 4 ते 5 मिनिटांनंतर आपल्या मिश्रणाला थोडासा घट्टपणा यायला लागतो। त्यामध्येच आता आपल्याला केशराचं दूध टाकायचं आणि सोबतच कंडेन्स मिल्क टाकून घ्यायचं। कंडेन्स मिल्क हे अगदी ऑप्शनल आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कच्या ऐवजी साखरही टाकू शकता। शक्यतो साखर टाकायची गरज पडत नाही, कारण की मिल्क पावडरला त्याचा ऑलरेडी गोडवा असतो। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची। वेलची पावडरनी खूप छान सुगंधही येतो आणि चव पण छान लागते। आता आपल्या मिश्रणाला छान असा घट्टपणा येतोय। त्याच्यामध्येच 1 चमचा तूप टाकून द्यायचं। तूप टाकल्यामुळे मोदकाला छान अशी चकाकी येते। आता मिश्रणाचा ओल्लेपणा पण गेलेला आहे आणि हाताला पण मला जड लागायला गेला। याच कन्सिस्टन्सी पर्यंत आपल्याला मिश्रण परतायचं। आता थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोळा करून बघायचा। जर गोळा हाताला चिटकत नाही म्हणजे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं मिश्रण झालेलं आहे। आता एका प्लेट मध्ये काढून आपल्याला मिश्रण छान असं थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही ओलावा असेल तर तो निघून जातो आणि आपलं जे मोदकाचं मिश्रण आहे ते छान असं कोरडं होतं। 10 मिनिटं मी मिश्रण थंड करून घेतलं। अगदी कोमट आहे। कोमट असतानाच आपल्याला मिश्रण मळून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं। जर मिश्रण खूप जास्त कोरडं झालं तर त्यामध्ये दूध टाकून थोडं मऊ करून घ्यायचं। आता मोदकाच्या साच्याला दोन्ही बाजूनी आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं। आता आपलं मिश्रण घेऊन थोडंसं असं हाताने दाबून ते आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं। व्यवस्थित असं दाबून घ्यायचं म्हणजे अगदी टोकापर्यंत पूर्ण मिश्रण आतमध्ये जातं। त्याच्यामध्येच आता गोल करून आपल्याला फिलिंग भरायची आहे। त्यामध्ये फिलिंग भरण्यासाठी इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहे। त्याचे आपल्याला फिलिंग भरून घ्यायची। ते पण व्यवस्थित मध्ये असं दाबून घ्यायचं। याच प्रकारे मी दुसरा पण मोदक बनवून दाखवते। इथे माझा दुसरा मोदक पण बनवून तयार आहे। आता अशा प्रकारे मी सर्व मोदक बनवून घेतले आणि हळूवारपणे साच्याचं झाकण उघडून घ्यायचं। आपले मिल्क पावडर पासून बनवलेले केशर मोदक बनवून तयार आहे। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पिहूस मम्माला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।